नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मला नेहमीच विचारता कमेंट्समध्ये की मी नेमकं झाडांना कुठली खतं देते, म्हणून माझी झाडं इतकी छान हिरवीगार राहतात. बऱ्याच दिवसापासून या विषयावरती मला बनवायचा होता व्हिडिओ, पण राहून जात होता. मी बऱ्याचदा सांगत पण असते, सगळ्यात आधी फुलं येण्यासाठी ना आपल्या फुलझाडांच्या आजूबाजूला ह्या ज्या मधमाशा असतात किंवा ह्या माशांमध्ये पण प्रकार आहेत. ह्या जर फिरत असतील ना फुलांच्या अवतीभोवती, तर झाडांच्या अवतीभोवती ज्या झाडांना फुलं येतात त्यांना तर खूप फुलं येतात. त्याच्यामुळे मागेही सायन्स आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नसेल तर नक्कीच यूट्यूबवरती सर्च करा. मी घेतलेल्या अनुभवानुसार मी यात खूप तज्ज्ञ नाही आहे, पण ना मला असं वाटतं स्वच्छ प्रकाश, वेळेवर पाणी देणं आणि मध्ये मध्ये खतं टाकणं. खूप सारे खतांची पण गरज नसते, पण आपण झाडं आणले घरी आणि कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यातच पडलेली आहेत, मग त्यांना आपण कधीतरी आठवड्यात एखाद्या वेळेस बघायला जाणार, तर ती झाडं छान फुलत नाही, बहरत नाही. रोजच्या रोज 5 मिनटं 10 मिनटं आपण यांच्यासाठी वेळ दिला ना, लक्ष ठेवलं ना, अगदी घरातल्या लोकांवरती कसं आपण लक्ष ठेवतो, त्यांची काळजी घेतो, अगदी त्याच पद्धतीने घरातल्या लोकांना तरी जास्त वेळ द्यावा लागतो. यांच्यासाठी अगदी 10 मिनटंही भरपूर असतात. आणि हे प्लांट्स आपल्या आजूबाजूला असले ना तर फार फ्रेश वाटतं. म्हणजे मला आवडतात म्हणून मग मला तसं फील होतं. ज्यांना नाही आवडत त्यांना ते जाणीवही होणार नाही. पण तुम्ही जेही व्हिडिओ बघत आहात त्यांना नक्कीच आवड असेल याबाबत. जी पिवळी पानं असतात ती वेळेवर काढून घेणं, कारण की ते पण खूप एनर्जी घेत असतात. सुकून गेलेली पानं वेळच्या वेळी कट करून घेणं. जुनी झालेली पानं ना पिवळी पडतात किंवा कधी जास्त पाणी होतं किंवा कमी पाणी होतं, त्यामुळे पण हे पिवळी पडत असतात. तर त्यावेळेस ना कैचीने मी अशा पद्धतीने कट करून त्यांना फेकून देत असते. आणि हे सगळे खतं ना म्हणजे नर्सरीतच मिळतात, असं सेपरेट काही हे नाही आहे. हे निसर्ग आमच्या इथं काय सगळ्याच ठिकाणी म्हणजे कुठलेही खतं मिळतात. नर्सरीत गेले ना ती खतं टाकायची. नंतर ही मी मागच्या वेळेस पपया नर्सरीला गेली होती, त्याचा व्हिडिओ केला होता, तर तिथून हे खत आणलेलं आहे. आता मला टाकावे लागणार आहेत. मी एका कोपऱ्यात ठेवून दिलेले कपाटामध्ये आणि राहिलं होतं. हे मी बऱ्याचदा म्हणजे फोडून टाकलेले असतात, पण हे जे माझ्याकडे पॅक होते ते हे NPK आहे. हे पण पाण्यात मिक्स करून द्यायचं असतं. हे फुलझाडांना हे 2-2, 3-3 असे दाणे किंवा आपल्या हिरवीगार राहणाऱ्या झाडांना हे बांबूसाठी स्पेशली स्प्रे आहे, त्याच्याने बांबू छान राहतो. नीम ऑइल आहे. नीम ऑइलमुळे पण जी बुरशी लागलेली असते ती पानं तर मी त्या फांद्याही कट करून डायरेक्टली फेकूनच देते. आणि फुलं येण्यासाठी ना हे लिक्विड आहे ते मारायचं, छान फुलं येतात. माझ्याकडे एक लिक्विड पण होतं, पण ते बुलढाण्यातल्या त्या ज्या घरात राहत होतो तिथेच राहून गेलेलं. त्याच्याने पण छान फुलं येतात. ते पॅक होतं. हे एवढंसं झाडात इतकं छान हा वेल वाढतोय ना आणि याला खूप फुलं येत आहेत. मला फार आनंद होतो. मस्तच पिवळे पिवळे फुलं येतात. आता ही चायना डॉल आणि त्याच्या बाजूचं जेल मला लावून घ्यायचं आहे. बऱ्याच दिवसापासून लावायचं राहिलं आहे. आपलं घरगुती खत म्हणजे हळद आणि चहा पावडर मिक्स करा आणि प्रत्येक झाडाला टाका. त्याच्यानेही छान असं झाडं फुलतात आणि फुलं देतात किंवा हिरवीगार राहायला मदत होते. चहा वगैरे घेतला संध्याकाळचा आणि भाज्या आणण्यासाठी ना बाजारात गेलेली, पण मोबाईल मी ना राहून गेला होता घरी, तर त्यामुळे बाजाराची शूटिंग नाही केली मी. आमच्या घराजवळच लेखानगर म्हणून एरिया आहे, तिकडून आणलेला मी यावेळेस भाजीपाला. पण पावसातनं तिकडे जायला इच्छा होत नाही, कारण की तिकडे फार असा चिखल वगैरे होतो आणि खूप वास येतो म्हणून. पण मग आज जरा ब्रेक घेतला होता पावसाने, म्हणून मग गेलेली मी. मला मका आणि रताळं पण हवी होती. नंतर घराजवळूनच फळं घेतलेले, वेलची केळी आणि ड्रॅगन फ्रूट घेतलेलं. ड्रॅगन फ्रूट ना मला जे आतून लालवालं निघतं ना ते खूप आवडतं. जे पांढरंवालं असतं ना मला त्याची चव आवडत नाही. ते गोड पण नाही लागत जास्त. गवती चहा आणला होता मी, असाच ठेवून देणार होती, पण परत विचार केला की तो वाया जाणार अर्धा तरी, म्हणून आतासा जर कट करून वापरला तर संपूर्ण वापरला जातो. सोबतच मी कढीपत्ताही आणला होता. यावेळेस कढीपत्ता जरा 10 रुपयाला मिळाला होता आणि गवती चहा 20 रुपयाला 2 मिळालेले होते.
कांदे 30 रुपये किलोप्रमाणे 2 किलो आणलेले आणि फ्लावर मात्र महाग होता. 30 रुपयाला एक गड्डा होता. आलं 20 रुपयाचं घेतलेलं. केळी 100 रुपये डझन घेतलेली आणि आपलं जे ड्रॅगन फ्रूट आहे ते 150 रुपये किलो होतं. फ्लावरही मी निवडून घेतलेली आणि सकाळीच तिची भाजी करायची होती म्हणून बारीक असं कट केलेला, आळ्या वगैरे नाहीत ना हे चेक केलेलं. आणि सकाळी ना मी तिला 1 तास जवळपास मिठाच्या पाण्यात पडू देते आणि मगच भाजी घेते. भाज्या निवडून झालेल्या होत्या, डब्यात भरून झालेल्या होत्या. आता मी ते डब्बे फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि निवांत झाली की एकदाच्या भाज्या निवडून झालेल्या आहेत. नाहीतर भाज्या निवडल्या नाही ना अजून तो प्रेशर असतो आपल्यावरती. टोपलीविषयी मला विचारलं होतं. ही होम इसेन्शियल कंपनीची आहे. हिला ना मी इंस्टाग्रामवरून बघून मागवली होती. ती 700 रुपयाची आहे. पण ना म्हणजे क्वालिटी तशी चांगली आहे, पण मला ना त्या पैशांच्या मानाने तितकं भारी नाही वाटली ती, म्हणून मग मी लिंक पण नाही दिली. माझ्याकडे लिंक मागितली होती तशी आज मी देऊन टाकते. तुम्ही आधी बघून घ्या, कारण की ना म्हणजे खालची जी टोपली ना बांबूची आहे, एकदम पातळ आहे. आता गेल्या 2-3 महिन्यापासून वापरते, म्हणजे अजूनही चांगलीच आहे. पण असं वाटते की 700 रुपयात किती भारी टोपली येऊ शकते तितकी याच्यात नाही आलेली आहे. हे गहू घेतलेले होते. ह्या गहूची पण खूप स्टोरी झालेली, मी नक्कीच चिवडा करताना तुमच्यासोबत शेअर करेल. गोड बोलण्यामध्ये आपण लोकांमध्ये कसं फसतो हे या गहू घेताना मी अनुभवलेलं, ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन मी. रताळूच आहे ना मला शिरा करून घ्यायचा होता. त्यासाठी मी वापरलेला आहे अगारोची जी माझ्याकडे इलेक्ट्रिक केटल आहे ना तिचा उपयोग केलेला आहे. जण म्हणजे विद्यार्थी हॉस्टेलला राहतात किंवा बॅचलर्स असतात त्यांच्यासाठी ही इलेक्ट्रिक केटल खूप उपयोगी आहे, किंवा ट्रॅव्हल करतानाही ही अगदी मस्तच आहे. आपण वाफवू शकतो, भात बनवू शकतो, पास्ता बनवू शकतो, मॅगी बनवू शकतो, चहा, कॉफी, दूध उकळवू शकतो, पोहे, उपमा किंवा मोमोज आणि उकडीची मोदकी बनवू शकतो. याच्यासोबतच एक रॅक पण दिलेला आहे आणि बॉइलिंग पण करू शकतो अंडे. केटलची बॉडी डबल लेयर्ड आहे, बाहेरून प्लास्टिक आतून स्टीलची. इनर पॉटची कॅपॅसिटी 1.2 लिटर आहे आणि केटलची जी पॉवर बेस आहे ते डिस्टॅचेबल आहे. 360 डिग्री सिवेल सोबत येते. हाईटमध्ये आपण अंडेही उकडवू शकतो, केक किंवा ढोकळाही बनवू शकतो. मला ना कमेंट होती बऱ्याच दिवसापासून की उन्नतीचा टिफिन तुम्ही काय देतात तेही दाखवा. तर आज मी काय दिलेलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. उन्नतीला ना पराठे खूप आवडतात. मम्मी भाज्यांचे पराठे वेगवेगळे एक दिवसाआड बनवून देत असते. पोळी भाजी खाते ती, पण घरी येऊन खाते, तिथे शाळेत जास्त खात नाही. पराठे मग त्याच भाज्या मी बनवून देत असते. सोबतच मी केळी दिलेली तिला, तिची मैत्रिणीला पण एक दिलेली, कारण की ते शेअर करत असतात. व्हॅनमधून ज्यावेळेस रिटर्न येतात ना बसमधून, तर त्यावेळेस ना मग बऱ्याच वेळ जवळपास पाऊण तास 1 तास लागतो घरी यायला. मग त्यावेळेस बोर होतात मुलं. काहीतरी असं चाऊ माऊ खायला असेल ना तर मग बोर नाही होत. तेवढा अर्धा पाऊण तास 1 तास जावा म्हणून मग मी थोड्याशा मनुका, थोडे बदाम किंवा मखाणे किंवा केळी असं देत असते खायला. किंवा सकाळी ना म्हणजे कधीतरी ती दूध पीत असते जाताना, पण कधीतरी नाही पीत. मग असं थोडंफार तिच्या आवडीचं खायला दिलं तर मग मुलं नक्कीच आपलं म्हणजे खुश होतात आणि थकवा येत नाही. मेन म्हणजे घरी येताना. आता तुमच्यासोबत ना महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ यासाठी लवकर शेअर करू शकते, कारण की माझा दिवस आता 5लाच उजाडतो आहे आणि त्यामुळे ना मग कामं जरा पटकन होतात. 7:30पर्यंत किंवा 8पर्यंत मी जेवण बनवून घेते आणि त्यानंतर ना मग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. मध्ये ना थोडं होतंच, खंड पडतोच, कारण की काहीतरी इकडं तिकडं होत असतं. मग पण तरीही मी म्हणजे शेअर करण्यासाठी व्हिडिओ प्रयत्न करते. जसा होईल छोटा मोठा जसं जमेल तसं करते, कारण की तुमच्या कमेंट्स मला नेहमीच सगळ्यांच्या प्रेरणा देत असतात आणि छान कमेंट्स करतात. त्यामुळे माझा अजून उत्साह वाढतो. मी तुमची खरंच सगळ्यांची आभारी आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करतात. बऱ्याचदा आता सध्या व्हिडिओमध्ये ॲड सुरू आहेत प्रॉडक्टची, तर तेही तुम्ही बघून घेतात प्रेमाने आणि प्रेमाने सांगतात मला. त्यासाठी खरंच मनापासून आभारी. तिळीची चटणीच देते मी, सॉस वगैरे कधीच देत नाही घरचं. आणि मी आधी ना खूप म्हणजे डबे वापरलेले आहेत छान असं मला वाटायचं. मुलांना फॅन्सी डबे हवे तनिष्काच्या वेळेस, पण दुसऱ्या मुलाच्या वेळेस आपण जरा प्रॅक्टिकली विचार करतो की आता उन्नतीलाही घेतला होता जो
2 वर्षापूर्वी खूप लेटेस्ट फॅशन होती. 4 जे डब्बे असतात ना 4 बॉक्सवाले, पण मला त्याचं मटेरियल स्टील कमी आणि अल्युमिनियमचंच वाटतं म्हणून. आणि त्याचं ना जे बंद करायचे वरचे प्लास्टिकचे बटन्स असतात ते लगेच तुटून जातात. त्यापेक्षा आपले जे जुनं ते सोनं हे जे स्क्वेअर शेपचे आहेत ते तर खूप स्वस्त डबे आहेत. 120 रुपयाचा एक आहे आणि एक काहीतरी 250 रुपयाचा. आणि JVLचा जो लांबट डबा माझ्याकडे आहे ते तर अगदी तनिष्का लहान होती तेव्हापासूनचे आहेत. उन्नती तसे डबे टाकून वगैरे नाही येत. मोठी बॅग दिलेली असते तिला टिफिनचे, ती तशी प्रॉपर घरी सगळं आणत असते, त्यामुळे तेवढं टेन्शन नाही. आणि राहिलं ना शाळेत तरी पण आम्हाला लगेच रिटर्न दुसऱ्या दिवशी देतात. एक चांगली गोष्ट आहे. आता सध्या माझे व्हिडिओ बनवणं सुरू आहे ना, त्यामुळे काय झालेलं आहे, मुलींनी त्यांच्या रूममध्ये एवढा पसारा केलेला काही विचारायलाच नको. आणि तो पसारा बघून माझं डोकं ना असं घरघर करत होतं. अरे बापरे, एवढा ड्रावर हे 3-4 महिन्यापूर्वीच मी आवरले होते. इतकं काय काय त्यात टाकलेलं. एकदा जर ड्रावरमध्ये प्रॉपर सामान नसेल किंवा कपाटांमध्ये ठेवलेला ना, ज्यांच्या घरी लहान मुलं असतात ना त्यांना माहितीच आहे की यात बिलं, रिकामे खोके, आणि लहान मुलांच्या घरी तर पेन्सिल, पेन, कलर चॉक्स हे सगळं सगळं खूप म्हणजे मिळतं. जिथे जाल ना तुम्ही तिथे हे सगळं राहतं. तुम्ही बघू शकतात इतके पाऊच आहेत, इतक्या वस्तू आहे, कंपॉस बॉक्स, तरी पण नवीन मागितलं जातं. आणि ह्या ज्या जुन्या असतात ना त्या अशा कुठंतरी टाकल्या जातात. मला ना हा ड्रावरही हे 2 ड्रावर स्वच्छ करून घ्यायचे होते. मग मध्येच मी ते किटलीचा व्हिडिओ बनवलेला, त्याच्यासाठी ड्रेस वगैरे घातलेला. मग भांडी रचून घेतले मी. हे कालचे जे डिशवॉशरला भांडी दाखवली होती ना तीच होती, कारण पाणी संपलं होतं, मग त्यामुळे डिशवॉशरमध्ये बंद करावं लागलं. मग ते रात्रीच लागलं आणि सकाळी मी ही भांडी काढलेली आहेत. अगदी चकचकीत मस्तच निघालेली आहेत. मसाल्याचे जेही मी वाट्या होत्या त्या घासायला टाकलेल्या त्या मी परत त्या डब्यात टाकून दिल्या. आणि मसाल्याचे डब्याचे झाकणं बघू शकतात किती छान स्वच्छ असे चकचकीत निघालेले आहेत. एकदम मस्तच असे चकचकीत भांडे बघून फार मन प्रसन्न होतं, मस्तच वाटतं. किंवा हाताने घासत असाल ना तर एक्सो साबण वापरा, त्याच्यानेही भांडे खूप छान चकचकीत होतात. आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड वापरायचं. मी तर ना माझ्याकडे कोणी जेवण दिलं ना काही तर त्यांची भांडी मी डिशवॉशरला हौसेने लावत असते, की मला वाटतं तेही भांडी ना चकचकीत होतील. 2-3 दिवस जरी राहिलं ना ते भांडं खाली असेल तरी मी लावत असते. काय माहिती, मला असं वाटतं की ते जरा काळपट पडलेलं आहे, चला आपण यांचं भांडं चकचकीत करून देऊया. संध्याकाळचं मी ते गहू दाखवले तोपर्यंत व्हिडिओ बनवलेला होता, शूटिंग केली, आणि डायरेक्टली टिफिनचं सकाळी शूटिंग केलेलं आहे. हे भांडी माझ्याकडे आलेली होती, यांना मी रोज एक टाईम डिशवॉशर लावते ना त्यावेळेस मी लावतेच आहे. आता मला बनवून घ्यायचा होता रताळ्याचा शिरा. मी अर्धा किलो ना रताळू घेतले होते आणि ते रताळू मी तुम्हाला दाखवलेच किटलीत, बाकीचे वापरले आणि बाकीचे कुकरला वापरले होते, कारण की अर्धा किलो त्या केटलमध्ये काही बसले नसते. मग थोडं तूप घेतलं आणि त्यामध्ये ना ते रताळू जे वाफलेले होते ते मी असं थोडंसं स्मॅश करून ना साल वगैरे काढून भाजून घेतलं तुपामध्ये. छान असं थोडा कलर बदलेपर्यंत, असं थोडं गोल्डन कलर होतो ना तोपर्यंत भाजून घेते मी. तुम्ही यापेक्षाही छान करत असाल, काही वेगळी पद्धत असेल, मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि मी त्या पद्धतीचा नक्कीच करून बघेल. चांगले स्मॅश केले आणि मग त्यात साखर आणि दूध टाकली. साखर अगदी कमी प्रमाण टाकलं कारण की रताळू आधीच गोड असतात. आणि हे सगळं असं छान मिक्स केलं कंटिन्यू, जोपर्यंत असा रवेदार तयार होत नाही. थोडं बाजूने तूप असं येतं ह्या शिऱ्याला. मी जनरली आता बऱ्याचदा बनवला, त्यानुसार मला अनुभव आलेला आहे. मग मी आली ह्या बेडरूममध्ये. ड्रेस वगैरे चेंज केलेला होता कारण की मला एवढा पसारा आवरायचा होता. ड्रावरमधलं काढलेलं साहित्य आणि ते सगळं मी बाकीचा कचरा फेकला. काही वस्तू जागच्या जागी ठेवल्या, रद्दी एका बॅगमध्ये भरून ठेवलेली आहे. आणि मग कितीतरी एखादा तास लागला असेल मला हे सगळं स्वच्छ करायला. पण मी एवढं सगळं दाखवलं नाही कारण की करताना ना ते सगळं आवरताना ट्रायपॉड ठेवायला ना इथे तेवढी जागा पुरेशी नाही आहे. हा रूमची म्हणजे बेड सोडला तर रुंदी जरा कमी आहे. मग मी, आणि तुम्हालाही बोर झालं असतं एवढा पसारा आवरताना सारखं बघून, म्हणून मग मी जितकं पटपट ह्या टपमध्ये बाकीचं भरून ठेवलं होतं. जे काही खोके होते, काही कागद होते, पेन्सिल होत्या, पेन होते संपलेले, तर तेही फेकून दिले.
कितीही ड्रावर आवरा पण ते तिथे बरोबर वस्तू साचतातच. हाही तुमचा अनुभव असेल तसाच माझाही आहे. हे ना रागाचं मी डिटॅन आणलेलं होतं, बुलढाण्यापासून आणलेलं आहे आणि हे लॅक्मीचं पण फेस पॅक, पण तो लावल्याच गेला नाही वेळेवर, मला तो सापडतच नव्हता. असं होतं की कुठेतरी पडलेलं असतात वस्तू आणि आपल्याला वेळेवर मिळत नाही. म्हणून असे प्रॉपर त्यांची जागा केली ना तर नक्कीच त्या वस्तू जागेवर सापडतात. अगदी ते सगळं वरचं पाऊच दाबल्या गेलेलं, इतकं म्हणजे असं वाटत होतं कितीतरी डेड बार झालेलं की जुनं. नंतर तनिष्काहून तिला सर्दी झाली होती, त्यांनी हे मशीन काढलेलं. मला रियाने सांगितलं होतं की कंपनी कुठली आहे दाखव, हे पण मी बुलढाण्यालाच घेतलेलं होतं. आणि सगळा रूम स्वच्छ केल्यानंतर काय भारी फिलिंग येतं ना, विचारायलाच नको. अगदी मन रिलॅक्स होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्कीच सांगा. तुमच्या कमेंट्स मला खूप महत्त्वाच्या असतात, प्रेरणा देतात. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.